कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती वापरासाठी अदानी एनर्जी सोल्युशन्स या कंपनीमार्फत स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्मार्ट मीटर बसवण्याला विरोध केलाय. आता शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आज शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसैनिकांनी उद्योजक गौतम अदानी यांचे मुखवटे घातले होते. हातात कंदील घेऊन अदानी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मोर्चा महावितरणच्या मुख्य कार्यालय परिसरात आल्यानंतर आंदोलक मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यासाठी थांबले. मात्र त्यांना येण्यास विलंब झाल्यानं शिवसैनिकांनी अदानी गो बॅकच्या घोषणा दिल्या. काही वेळानंतर महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी मागण्यांचं निवेदन स्वीकारलं. स्मार्ट मीटर सक्ती रद्द, शिवसैनिकांना कायदा हातात घ्यायला लावू नका असा इशारा यावेळी देण्यात आला. मी कंदील घेऊन आलो आहोत. आम्हाला कंदील द्या, तुमची वीज नको अशी म्हणण्याची वेळ भविष्यात येणार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, भीक नको कुत्रावर, अशी पद्धत ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांची होणार आहे. त्यामुळे सक्ती रद्द करा. तुम्ही कशासाठी पाहिजे मीटर? जर पैसे तुम्हाला निवडणुकीत लागतात त्यांच्याकडून, त्या वसुलीसाठी जर लोकांचं तुम्ही खिसे कापणं असाल तर त्याचा आम्हाला विरोध आहे. आज साधारण 20 ते 22 हजार लोक आज इथं आपल्याला कोल्हापूर आणि महाराष्ट्रासह ही काम करणारी लोक आहेत. ती लोक बेरोजगार होणार नाहीत का? जवळजवळ 1 लाख लोक बेरोजगार ह्या महाराष्ट्रातले होणार आहेत. आणि सक्ती कशासाठी करताय तुम्ही? आवळा द्यायचा आणि भोपळा घ्यायची पद्धत या शासनाने अदानीच्या माध्यमातून चाललेली आहे, ती भविष्यामध्ये धोकादायक आहे. आज आपण मीटर बंद पडलं, लाईट गेली की आपल्याला मोबाईलसारखं होणार आहे. परत रिचार्ज करण्यासाठी परत त्यांच्याकडे जावा आणि परत पैसे भरा. बरं, आपण आता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघतोय, आपण EVMच्या माध्यमातून बघतोय. तर आपल्याला किती मतं पडली, काय पडली आपल्याला कळत नाही, माहिती देत नाहीत. त्याच पद्धतीनं आपलं मीटर रिडिंग किती झालं, 50 युनिट वाढवले का 100 युनिट वाढवले, कोण बघणार आहे? त्यामुळे भविष्यामध्ये ह्या मीटरमुळे महाराष्ट्रामध्ये लूट होणार आहे. ती लूट थांबवाने आमचे पूर्वीचे पूर्वत आहे त्या पद्धतीने आमचे मीटर चालू राहून देत, यासाठी आज आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे. मोर्चात शशी बिडकर, विराज पाटील, प्रतिज्ञा उत्तुरे, राजेंद्र पाटील, राजू जाधव, हर्षल सुर्वे, रणजित ऐरेकर आदी सहभागी झाले होते.